जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर पेठशिवणी येथे पूर्वनियोजन बैठक संपन्न। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आरक्षणासह जाहीर झाल्याने धार्मिक सामाजिक बांधिलकीतून समाजसेवा घडावी हा अजेंडा मनात धरून शांत स्वभाव, समाजहिताची जाणीव व सहकार्याची भावना मनात ठेवून पेठशिवणी सर्कलमधून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय श्री संतोष भाऊ मुरकुटे, त्या अनुषंगाने पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे बैठक घेण्यात आली असता श्री संतोष भाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कमी नाहीत, मला देवानं खूप दिले आणि आपल्याला काही आपलं पोट काही पेठशिवणी सर्कलमध्ये उभा टाकून निवडून येऊन तिथं काही कुठं कामं करून त्याच्यातून 2 रुपये मिळवावे ही मुळीच भावना नाही। आपल्याला फक्त या सर्कलचा कुठंतरी आपल्या हाताने विकास झाला पाहिजे, कुठंतरी आपलं नाव राहिलं पाहिजे आणि चला तेवढं जनतेची सेवा घडावी हाच एकमेव उद्देश आहे। म्हणून येणाऱ्या ज्या काही निवडणूक होणार आहेत त्याला तुम्ही सर्व सोबत राहा। तिकीट कधी कुणाला मिळेल पंचायत समितीचं आपण बघू, आपण कुणालाही मिळालं तर कोणी नाराज होऊ नका हे एक सांगणं। दुसरं, आपल्याला पेठशिवणी सर्कलमध्ये कामं तर करायचे आहेत, जे काही पेठशिवणी सर्कलमध्ये विकास राहिला आहे, मग कुठलंही मग आपले कुठले तीर्थक्षेत्र असो, कुठं तुमचं रोड असो, कुठं बाकी जे काही पाण्याची व्यवस्था असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। त्याच्यासाठी तोच एक मुख्य उद्देश ठेवून आपल्याला निवडणूक लढवायची। चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।